ट्रॅक्टर अपघातातील पीडित आणि गावकऱ्यांना प्राथमिक सुविधा आणि इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची उपविभागीय कार्यालयावर निदर्शनं। गुंज येथील दलित मजूर असलेल्या 7 महिलांचा ट्रॅक्टरनं विहिरीत पडून मृत्यू झाला। या घटनेला होऊन 12 दिवस झाले तरी सरकारनं जाहीर केलेले प्रत्येकी 7 लाख रुपये अजून जमा झाले नाही। या आणि इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मराठवाड्याचे नेते कॉम्रेड विजय गाभणे यांच्या नेतृत्वाखाली वसमत इथं उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। यावेळी तहसीलदार मॅडम यांच्या समोर येऊन निवेदन घेतलं। मदतीचा प्रस्ताव पाठवल्याचं सांगून स्थानिक मागण्यांमध्ये लक्ष घालण्याचे त्यांनी आश्वासन दिलं। लहुजी साळवेनगर गुंज येथील नागरिकांना पक्की घरं बांधून देण्यात यावी, सर्व घरे लाईट मीटर आणि पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात यावे, पीडितांच्या कुटुंबातील एका सरकारी नोकरी आणि 5 एकर ओलिताची जमीन देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड विजय गाभणे, कॉम्रेड चंपत नायक, कॉम्रेड गंगाधर गायकवाड, कॉम्रेड सुरेश काचकुंडे, कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, कॉम्रेड लता गायकवाड, कॉम्रेड नसीर शेख, श्रीयुत भंडारे सर यांच्यासह गुंज आणि या गावचे महिला, स्त्री, पुरुष सर्व उपस्थित होते। एक कॅम्प लावलेला आहे, त्यामधून काही मूलभूत सुविधा त्यांनी पूर्णचा प्रयत्न केला नाही। त्यांना भरीव मदत द्यायला पाहिजे। त्यांनी घोषित केलेली रक्कम अजून सुद्धा शासनानं टाकलेली नाही आहे। राज्य शासनाचे 5 लाख, केंद्र शासनाचे 2 लाख ही सुद्धा आली नाही। ती तुटपुंजी मदत आहे, ती मदत वाढून मिळाली पाहिजे। पण साधारण त्या ठिकाणी नागरिक सुविधा ज्या आहेत, पाण्याची सोय नाही आहे, लाईटची सोय नाही आहे। आता फक्त त्या ठिकाणी 30-40 घरं आहेत, तर फक्त मृतांच्याच घरी त्यांनी लाईट कनेक्शन ते थातूर मातूर असं दिलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या घरी लाईट दिलं पाहिजे, नळ कनेक्शन सुद्धा प्रत्येकाच्या घरी दिलं पाहिजे। 2-3 पॉईंट त्यांनी ठेवले आहेत। सगळ्यात मोठी भीती आहे की या लोकांना त्या ठिकाणी उचलून पलीकडे नेण्याचा दाव आहे। हे जर शासनाचं खरं असेल, प्रशासन खरं असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे। त्याच ठिकाणी लोकांना 40 वर्षापासून लोक बसले आहेत। सुरुवातीला 40 वर्षापूर्वी त्यांना घरं बांधून दिली आहेत, ते घरं आज मोडकळीला आलेली आहेत। नवीन पक्की घरं सगळ्याला बांधून मिळाली पाहिजे। त्या ठिकाणी लवजी रस्त्यात स्मारक तयार झालं पाहिजे, त्या ठिकाणी अंगणवाडी सारखी सुविधा मिळाली पाहिजे, शाळा मिळाली पाहिजे। ह्या सगळ्या आमच्या मागण्या आहेत। आर्थिक मदत म्हणून त्यांना 1 कोटीची मदत मिळाली आहे प्रत्येक कुटुंबाला मृतांच्या, आणि 5 एकर ओलिताची जमीन आणि सरकारी नोकरी एकाला, ही आमची मागणी आहे। आणि रोजगार हमी योजनेची कामं काढली पाहिजेत आणि पेमेंट ते 8 दिवसाला केलं पाहिजे शासनानं, नाहीतर रोजगार हमी योजना कामं द्यायची आणि महिना पेमेंट करायचं नाही, हे बरोबर नाही। ही आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सगळेजण या ठिकाणी निवेदन करत आहोत। तशी आम्ही त्यांना काल नोटीस दिलेली आहे साहेबांना। 4 एप्रिलला जो ट्रॅक्टरचा अपघात झाला होता, विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडले होते आणि मातंग समाजाच्या 6 महिलांचा आणि 6 महिलांचा आणि नावी समाजातील एका महिलेचा, अशा 7 महिला मृत्युमुखी पडल्या होत्या। आणि ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभर देशभर पसरल्याच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाखाची आर्थिक मदत तातडीनं देण्याची घोषणा केली होती आणि केंद्र सरकारने देखील 2 लाखाची मदत देण्याची घोषणा केली होती। इंटरनेटचा जमाना आहे, 1 मिनिटात पैसे वर्ग होतात, परंतु अद्याप वर्ग झालेले नाहीत। हे फसवेगिरी केली की काय असा आम्हाला संशय आहे आणि हे पैसे तातडीनं वर्ग करावेत, किंबहुना ती तुटपुंजी मदत आहे 1 करोड रुपये पीडितांना देण्यात यावेत, नोकरी देण्यात यावी आणि 5 एकर जमीन देण्यात यावी। ही मागणी आम्ही 5 तारखेपासूनच आंदोलन करून केलेली आहे। आता आमचा SDM वसमत कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करून आज आम्ही असा इशारा देतो, या पीडित सुकलेल्या चेहऱ्याच्या मातंग समाजातील लोकांना न्याय जर मिळाला नाही, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मराठवाडाभर आंदोलन होतील, जिल्हाभर आंदोलन होतील आणि पुढचे आंदोलन असे शांततेत निदर्शने वगैरे होणार नाहीत। आम्ही कलेक्टरच्या कार्यालयात घुसणार आणि त्यांच्या कक्षामध्ये जाऊन या सर्व लोकांना घेऊन आंदोलन करणार आणि जोपर्यंत पैसे खात्यावर वर्ग होणार नाहीत, जोपर्यंत सर्व 40 घरांचं पुनर्वसन होणार नाही, तिथं अद्याप भारताच्या स्वातंत्र्याच्या 77व्या वर्षी देखील लाईट नाही, हे स्वातंत्र्य म्हणण्याला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। त्यामुळं मूलभूत सुविधा, शासकीय नोकरी, मंजूर झालेले 7 लाख तात्काळ अकाउंटमध्ये टाकणे आणि 1 कोटी रुपयाची तरतूद करणे, यासाठी पुढचा लढा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही लढणार आहोत। या ठिकाणी आताच आमच्या कॉम्रेडनी सांगितलेलं आहे, अत्यंत दुर्दैवी घटना हे गुंजच्या महिलांसोबत घडलेली आहे। 7 महिलांचा त्या दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता आपण जर बघितलं या सुकलेल्या चेहऱ्यांकडे, प्रत्येक घरातली एक महिला तिथं मृत्यू झालेली आहे। कुणाला 1 वर्षाचं बाळ आहे, कुणाला 1.5 वर्षाचं बाळ आहे। आता सर्वात मोठा प्रश्न तर हा आहे की जगायचं कसं, लेकरांना कोणी जगवायचं। तर मला वाटतं त्या दिवशी शासनाने रोषापायी, म्हणजे मी रोषापायी म्हणाल, जोपर्यंत मृत्यू पावलेल्या होत्या महिला तोपर्यंत शासनाने काही अजिबात हालचाल केली नाही। आलेगाव मध्ये ज्या मृत महिलांना बाहेर काढून PM ला पाठवलं आणि गावामध्ये PM जे मृत आहेत ते पाठवून दिलं, त्यांची पुढची कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही।
नंतर रोषापोटी शासनाने 5 लाख राज्य शासनाने आणि सरकारने आणि 2 लाख केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे. आत्ताच आमच्या कॉम्रेडनी सांगितले की तुम्हाला 12 दिवस लागतं. इंटरनेटचा जमाना आहे, अत्यंत सुशिक्षित उच्च शिक्षित मोदी सरकार आहे. त्यांना पैसे पाठवायला फक्त 1 तास 2 तास 2 दिवस देऊया आपण, परंतु 12-12 तास काय खायचं. आज कोणीतरी येऊन किट देते. किती दिवस. आज या महिला भयभीत झालेल्या आहेत. आमची एकीकडे सरकारला मागणी आहे, यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, राहायला पक्के घर मिळाले पाहिजे, सोबत आर्थिक मदत 1 करोड रुपये केली पाहिजे आणि दुसऱ्याच्या कामाला जाऊ नये म्हणून स्वतःची 5 एकर जमीन वंचितांची यांना मिळाली पाहिजे. सोबत लेकरांचं भविष्य आहे, जे देशाला तुम्ही तरुण सुदृढ पिढी देणार आहात, ती पिढी त्या गावातून घडली पाहिजे. म्हणून त्या गावात शिक्षणाची व्यवस्था लेकरांची सरकारने केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, अशा घटना घडू नये म्हणून ती व्यवस्था सुद्धा रोहिओच्या कामामार्फत त्या गावात काम निघालं पाहिजे. आणि जो कोणी आता तुमच्या माध्यमातून मी सांगतो या सर्कलच्याही लोकांना, जो कोणी प्रशासनातला असेल, मग तो सरकारमधला लोकप्रतिनिधी असेल, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या सोबत खांद्याला खांदा लढून त्याच ठिकाणी यांना राहण्याची व्यवस्था करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकारला सोबत लढून सरकार सोबत आम्ही या ठिकाणी यांचा जो पाठपुरावा आहे शेवटपर्यंत करणार आहोत, त्यांच्या सोबत राहणार आहोत. एवढंच या ठिकाणी आज सांगतो. आम्ही नांदेडलाही आंदोलन केलेलं आहे. आज इथे एसडीएम मॅडम असतील, तहसीलदार मॅडम असतील, आम्ही चर्चा करणार आहोत की नेमकं पैसा यायला किती दिवस लागते आणि पुढची जी जबाबदारी आहे ते सरकारने घेतली पाहिजे. आणि अशी दुर्दैवी घटना तिथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठेही घडू नये याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. या ठिकाणी या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.